नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. रामचंद्र प्रवाह, राणाचळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. गाय किती आहेत आपल्या गोठ्यात? 9 आहे त्या. 9 आहेत काय? काय गाभण? गाभण 4 आहे त्या. 4 आहेत. मग त्यातल्या काय सोडून दिलेल्या दुधावर आता 3 सोडायला लागलोय. सोडायला काय? सोडलेल्या काय नाहीतच का? सोडल्या नाही त्या. आता एक टाइम घेतले त्या. एक टाइम घेतले तर मग ते दूध किती जाते एका टायमाचं काय? 2 टाइम एका टायमाला पण सकाळी 45 लिटर होते, संध्याकाळी 40 लिटर होते. म्हणजे 2 टायमाचं 85 80-90 लिटर आहे 2 टायमात. 80-90 लिटर आहे. कारवाडे ही काय सांभाळता नाही? सांभाळतो की. सांभाळता? सध्याला 3 कालवड आहेत. 3 कालवडे. काय दूध किती असतं त्यांना? त्यांना सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर. संध्याकाळी 3 लिटर. त्यांना गोळी पेंड वगैरे काय? तसली काप स्टार्टर आहे की. तिथे चालतं का? मार्केटमध्ये आता भरपूर प्रकारचं पशुखाद्य, हिरा, पुन्हा इंद्रनील, दूध शक्ती, आता त्यातलं कुठलं तुम्ही चालता? समृद्धी. समृद्ध चालतं. कारण की का? समृद्धीला फॅट जास्त आहे. फॅट जातं त्यानं, गुरांना फॅट वाढतं का? गुरं चमकते. चमक राहते गुरांना, तयार शाबूत राहते ती. मग वैरण ही काय? घास, कडवाळ, ऊस. एका गायला किती टाकतं तरी साधारण सकाळ 2 टप. एक टप 5 किलोचा असतो, 5 ते 6 किलो. 20 किलो टप आहे. 20 किलोचा. हा. मग भरपूर वैरण टाकते. आणण्याचं काय वैरण हे? छकडा आहे आपल्याकडे, स्वतः बैल आहे. छकड्यानंतर का? आता इकत काय का घरची विकत ऊस घेतलाय, घरचं घास आणि कडवाळ आहे. इकत घेऊन परवडते सध्या काय? त्याला पण आता सांभाळावं लागते ना बाकड काळात. वैरण बी काय म्हणजे दुधाचं वैरणीचे रेट जादा झाले तर दुधाचे रेट कमी झाले तर सांभाळावं लागते. आता बाकड काढा सोडून चालते का? काय दुधाला रेट चालू सध्या? 30 रुपये. 30 रुपये चालू आहे काय? परवडत आहे सध्या काळात तर. ॲडजस्ट करावं लागते. अनुदान येईल म्हणते ते, येईल का? मग येईल म्हणते. फॉर्म भरला अनुदानासाठी. भरलाय म्हणजे ते सरकारी डॉक्टरकडून बिल आहे हे मारून घेतले ती. घेतले तर सगळी प्रक्रिया केली आहे. किरी मुक्त गोटा केलेला दिसतो तुम्ही. ह्याला काय फायदा आहे? फायदा आहे गुराशींना. दुधाला वाढते. दुधाला वाढते का? पाणी हे त्यांना जाऊन प्यायला येते. त्यांना प्यायला येते. म्हणजे सध्या तुमचं अजून काम चालू दिसतं? काम चालू दिसते. चालू आहे. काय किती खर्च आला एवढा गोट्याला? 3.5 लाख रुपये. लयच खर्च झालाय राव. भरपूर पैसा तिथं. त्यात आजार फिजार एखाद्या गायला कुठलं गोचडी ताप. गोचडी ताप मस्टडी होतं. गोचडी ताप. मग गोचडी तापाव काय उपचार? हे इंजेक्शन मिळते झोब्यान म्हणून. झोब्यान म्हणून मिळते का? काय खर्च हे त्याला कव्हर होतो हे? 5-1 हजार रुपये. 5-1 हजार रुपये जाते. मग दूध गायांची लेवल बी तुटत असेल. 15 दिवस गाई ताळ्यावर येत नाही. मग ती गाई यायला तुमची गाय किती दिवस म्हणजे असं दूध लेवल धरून हे राहते ती? दूध 4 महिने. 4 महिने लेवल धरून तिथून पुन्हा कमी येत लावल्यावर पूर्ण. मग गाई येल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही भरता? गाई येल्यावर 3 महिने. 3 महिने भरता. मग काय सध्या माझं कारवाड बाहेरीतली भरता का साधीच भरता? बाहेरीतली भरता म्हणजे गायच्या ह्याच्यावर चांगली क्वालिटी. गायची क्वालिटी चांगली असली तर मग तिला चांगली. इंजेक्शन. आता हे गुराला जोडधंदा काय नुसतं गुराव भागत नाही? शेती आहे आपल्याला. शेती आहे. किती क्षेत्र सगळी? 3.5 एकर. 3.5 एकर आहे. काय काय असतं क्षेत्रात ऊस, वैरण. गुरांना वैरण बी असते? वैरण असते. काय इकडे जरा उडदाचं प्रमाण जादा आहे, उडीत हे लावलं नाही. आपल्याला वैरण गाई जास्त असल्यामुळे वैरणला करायला लागतं. वैरणीला रान लागते. काय नदीकडे पाणी आता तुमच्या शेताला नदीचं असतंय का हिरेचं का? नदीचं. नदीवर लिफ्ट आहे आपलं. मग आता हे हिरेचं बोरचं का नदीचं सगळ्यात भारी शेतीला पाणी? नदीचं पाणी चांगलं आहे. कारण काय? नदीचं पाणी चांगलं आहे. चांगलं वाहतं पाणी असते. वाहतं पाण्यामुळे होय. आता हे खिलार कालवडची बारकं तुम्ही पाळलंय ह्याचं कारण काय? वडिलांची आवड आहे. वडिलांची आवड आहे. मग त्याचं ते दूध बी चांगलं असतं वाटतं. लहान मुलांना हे चांगलं असतं. खिलारचं. म्हशी ही काय आहेत का नाही? 2 आहेत ते. म्हशी 2 आहेत का? म्हणजे आवर्जून पाळले म्हणजे घरी दूध खायसाठी पाळले ते काय? एक गावावरून पाळले आणि एक विकत आणली. रेडी विकत आणली मंगळवेढ्यात आणली. जर तुमच्या जवळ कोंबड्या भरपूर दिसते त्या, मग काय त्याचं कारण आहे फायदा? कोंबड्या लागतात आपल्याला.
गोट्यासाठी काय फायदा शेण उकरते त्या खात भुसभुशीत करते त्या शेणखत मोकळं भुसभुशीत करते त्या शेणखतचा काय भाव आहे 3,000 रुपये कारण आता सध्या चालतंय का मार्केटला सध्या रेवस आले म्हणजे कमी द्राक्षीमुळं घेत नाहीत गिरायक नाही मला सध्या नाही शेणखताला काय राहणार टाकतं ना शेतीला स्वतः टाकतोय स्वतः शेतीला टाकतं का टाकतोय काय परवडतंय का म्हणजे गोरात बी रेट नाही शेती शेणखत बी आहे ती बी शेतीला मग काय इकडं आमुने भाकड काळात ॲडजस्ट करावं लागते धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवाद ऋषी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद